मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 17 जूनचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा ट्विस्ट येणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता इकडे मात्र काय होतं, सावली सारंगच्या घरी आलेली असते. ज्या ओवी रूममध्ये असते, सावली डायरेक्टली त्या रूममध्ये जाते. ओवीसोबत बोलू लागते. काय गं ओवी, आणि कशाचं टेन्शन घेतलं इतके आजारी पडले आहेस, आता बरं वाटतंय का? सारंग देखील तिथेच असतो. ओवी म्हणू लागते, अगं बघ ना सावली काकू, मला ना गाणं शिकायचं आहे, मला खूप आवड आहे गाण्याची, पण घरामध्ये डायरेक्ट विरोधच आहे. गाणं कुणी गायचंच नाही आणि कुठे क्लास देखील लावायची नाही, म्हणून मला जास्तच टेन्शन आलं आहे आणि म्हणून मी आजारी पडले. सावली म्हणू लागते, मला सांग ओवी एक गोष्ट, तुझे बाबा घरामध्ये सगळ्यात जास्त कुणाचं ऐकतात? ओवी म्हणू लागते, अगं आता हा काय विचारायचा प्रश्न झालाय का? आजीचंच ऐकतोय ना बाबा, आजी जसं म्हणेन तसंच करतोय ना. आता ओवी म्हणू लागते, मला तू असा प्रश्न का विचारते सावली काकू? सावली म्हणू लागते, ओवी मला एक गोष्ट सांग, जर तुझा बाबा तुझ्या आजीचं ऐकत असेल तर तू तुझ्या आजीशी बोल ना, तुझ्या आजीला सांग, ग आजी बाबाला सांग ना मला गाण्याचे क्लासेस लावायचे आहे आणि तो मला लावूच देत नाही. त्यानंतर ओवी म्हणू लागते, सावली काकू हे तर शक्यच नाही, आजीने बजावून सांगितलं आहे गाण्याचे क्लासेस कुणीही लावायचे नाही, सापसाप या घरामध्ये बंदी आहे, पण मला मात्र गाण्याची आवड आहे. सावली आश्चर्याने ओवीकडे बघू लागते. म्हणू लागते, ओवी नको काळजी करू, होईल काहीतरी. आता ओवी आणि सावलीमध्ये जे काही बोलण्यात चालू असतं ना, ते सारंग दुरूनच ऐकत असतो. त्यानंतर सारंग खाली येतो. म्हणू लागतो की सावली, ओवीला असे काही भलतेच प्रश्न विचारू नको आणि काहीच गैरसमज करून घेऊ नको, असं काही नाही आहे. मी जर ऐकलं असतं तर मी ओवीला गाण्याचे क्लासेस लावलेच नसते, पण मी गाण्याचे क्लास लावले होते ना. तर सावली म्हणते की मग आता का बंद केले? तुमच्या मुलीच्या गळ्यामध्ये विठुरायाने इतके चांगले स्वर दिलेत, तर मग तिला गाण्याचे क्लासेस का कंटिन्यू करू देत नाही? का तिचे क्लासेस बंद केले? तुमच्या मुलीची इच्छा आहे ना, तिला कशात तरी आवड आहे, मग तिला ती गोष्ट करू द्या ना, तिला का थांबवत आहात तुम्ही? त्यानंतर सारंग म्हणू लागतो की सावली, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही प्लीज असं बोलू नका, कारण की माझ्या मुलीच्या डोक्यात पण असे काही भलते प्रश्न तुम्ही भरवून देऊ नका. आमच्या घरामध्ये नाही चालत ना गाण्याचे क्लासेस लावायला, गाणं शिकायला, त्यामुळे आता घरच्यांचं पण ऐकावं लागतं ना. त्यानंतर आता सावली अमृताला आवाज देते, अमृता वहिनी म्हणते. अमृता तिथे येते. अमृताला सावली म्हणू लागते की वहिनी प्लीज तुम्ही ना ओवीला आता आराम करण्यासाठी तिच्या रूममध्ये घेऊन जा. ओवी म्हणू लागते, नाही काकू मी कुठेच जाणार नाही, मला इथेच थांबायचं आहे, मला तुमच्यासोबतच थांबायचं आहे, मला बोलायचं आहे. सावलीला भेटल्यापासून ओवी एकदम ठणठणीत बरी झालेली असते, पण आता सावली म्हणू लागते, हो अगं तू आमच्यासोबत थांब, पण आता थोडासा आराम कर ना. त्यानंतर अमृता ओवीला घेऊन रूममध्ये जाते. दुसरीकडे आता सावली सारंगला खूप बोलू लागते. म्हणू लागते, जर तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम काय आहे, ओवीचे गाण्याचे क्लासेस तुम्ही का बंद केले? किती छान मुलगी आहे तुमच्यावाली, मला पण एका मिनटासाठी वाटलं होतं की तुमचं लग्न झालं आहे, तुमची ही मुलगी आहे, गाण्याचे क्लासेस लावले, पण आपल्या भांडणामध्ये लेकरांचं करिअराकडे का लक्ष नाही द्यायचं आपण? तिला गोष्टीमध्ये आवड आहे ना, मग तिला तुम्ही कंटिन्यू गाण्याचे क्लासेस करू द्या ना. सारंग म्हणू लागतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतं आहे. दुसरीकडे आता सावली म्हणू लागते की हे बघा, काही भलता विचार तुम्ही देखील करू नका, मी ओवीची टीचर याच नात्याने तुमच्यासोबत बोलत आहे, बाकी कुठलाही आपला काहीच संबंध नाही. सावली आणि सारंगमध्ये चांगलाच वाद चालू होत असतो. त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो की मी तसा ना काही गैरसमज करून घेतच नाही, पण आमच्या घरामध्ये नाही आवडत ना. अगोदर तर मी लावले होते, घरच्यांच्या विरोधात जाऊन मी ओवीला गाण्याचे क्लासेस लावले होते, पण आता मला स्वतःहूनच ओवीला गाण्याचे क्लासेस नाही लावायचे. सावली म्हणू लागते, तुमचा देखील इगो बाजूला ठेवा आणि माझंही मी बाजूला ठेवते, पण त्या बेचारीला गाण्याचे क्लासेस लावू द्या ना, तिला एखाद्या गोष्टीच आवड आहे ना, ती गोष्ट तिला कंटिन्यू करू द्या ना. सावली हेच सारंगला समजून सांगत असते. सावली म्हणू लागते, हे बघा 8 वर्षा अगोदर पण तुम्ही हीच चूक केली होती, तेव्हाही मात्र तुमच्या बायकोमध्ये आणि तुमच्या आईमध्ये जेव्हा निवड करायची वेळ आली ना, तेव्हाही तुम्ही तुमच्या आईची निवड केली आणि आताही तुम्ही तेच करताय. तुमच्या मुलीमध्ये आणि तुमच्या आईमध्ये जेव्हा निवड करायची वेळ येते ना, तेव्हा तुम्ही तुमच्या आईचीच निवड करताय, ही तुम्ही चूक करताय. तुम्ही 8 वर्षा अगोदर पण तुम्ही जी चूक केली ना, त्याचा अनुभव तर तुम्हाला चांगलाच आला असेल, त्यामुळे सांगते की प्लीज आता तुम्ही ही चूक करू नका. त्यानंतर सावली आणि सारंगमध्ये हे सगळं बोलणं होतं, पण आता जेव्हा सावली घरी गेलेली असते ना, तेव्हा ती तिलोत्तमा आणि मोनिका तर काही घरी नसते. त्यानंतर सावली ओवीला भेटून तिथनं बाहेर पडते. सावली जेव्हा घरी जाते तेव्हा अबीर तिला भेटतो. म्हणू लागतो, काय गं आई,
आणि ओवीकडे जाऊन आली. एकटीच गेली. मला का घेऊन नाही गेली? मी म्हणत होतो ना, मला स्वप्न पडलं की ओवीला बरं नाही आहे, तर माझं ऐकली नाही. मला म्हणली की नाही, तिला बरं असेल, तिच्या घरी तिला काय झालं आहे, मग आता का तिला भेटून आली, मला का घेऊन नाही गेली? हे सगळे अभिरचे प्रश्न असतात. सावली सांगू लागते, होय तिचे बाबा आले होते मला घेण्यासाठी ना, म्हणून मी गेले. मग मला कळलं की नाही, ओवीला बरंच नाही वाटत आहे, म्हणून मला जावं लागलं. दुसरीकडे मोनिका घरी येते. मोनिका घरी आल्याच्या नंतर अमृता आणि ओवीकडे जाते. तिला थोडाफार तरी संशय येतो की ती सावली नक्कीच घरी आलेली असेल. या ओवीला कसं काय बरं वाटलं अचानक? हिला जर गोळ्या औषध घेऊन बरं वाटत नव्हतं, मग अचानक ही ठणठणीत बरी कशी झाली? मोनिकाच्या डोक्यात एकच वादळ घुसलेलं असतं. तर मोनिका अमृताला म्हणू लागती, मलाच सांग अमृता, आपल्या घरी कुणी आलं होतं का? अमृता म्हणू लागते, नाही मोनिका, तू असं का विचारते? ओवी तर शांत बसते, फक्त इकडे तिकडे बघू लागते. तिला अगोदरच त्या मोनिकाची खूप भीती वाटत असते. तेवढ्या वेळात मोनिका म्हणू लागते, मला सांग, या ओवीला ना गोळ्या औषध खाऊन देखील बरं वाटत नव्हतं, पण मी जाता जाता एक गोष्ट ऐकली होती. त्या डॉक्टर सारंगला सांगत होत्या, ओवीची जी काही टीचर आहे ना, ती जेव्हा हिला येऊन भेटेल ना, तेव्हा हिला बरं वाटेल. मग ही ओवी अचानक ठणठणीत बरी कशी झाली? मला हा प्रश्न पडला आहे. मला खरं सांगा, आपल्या घरी कोणी आलं होतं का? ओवी फक्त घाबरून मोनिकाकडे बघत असते. तर अमृताला देखील धक्का बसतो. या मोनिकाला कसं कळलं असेल? तर मित्रांनो, बघूया आता येणारा एपिसोड पण खूप छान असा रंजक ठरणार आहे. यासाठी या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.